नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची आणि शौर्याची भूमी आहे. पण इथल्या मातीत अशी काही प्राचीन मंदिरे आहेत ज्यांची रहस्ये आजही विज्ञानाला कोड्यात टाकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 रहस्यमय मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे गेल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाण्यावर तरंगणारे मंदिर, नदीचा प्रवाह बदलणारे शिवलिंग, भूकंप होऊनही अडळ राहिलेली वास्तुशिल्पे. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच ऐतिहासिक आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. चला तर मग पहिले आहे कोपरेश्वर मंदिर, खिद्रापूर. हे मंदिर 12व्या शतकातील असून शिलाहार राजांनी बांधले आहे. हे शिवमंदिर आहे, पण इथे नंदी नाही, हे सर्वात मोठे रहस्य आहे. भगवान शिव सतीच्या विरहात असताना त्यांना शांत करण्यासाठी विष्णू धोपेदश्वर रूपात आले, अशी कथा आहे. येथील स्वर्गमंडप हे स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आहे. छताचा मध्यभाग उघडा असूनही पावसाचे पाणी थेट शिवलिंगावर पडत नाही, अशी याची रचना आहे. या ठिकाणी कसे पोहोचायचे तर यातील जवळचे शहर आहे कोल्हापूर. या तीर्थक्षेत्रापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच सांगली 36 किलोमीटर अंतरावरती आहे. मार्ग कोल्हापूर आणि सांगली येथून एसटी बस किंवा खाजगी वाहने उपलब्ध आहेत. जवळचे मोठे रेल्वे स्टेशन कोल्हापूर आहे. तसेच दुसरे लोणार दैत्यसूदन मंदिर, बुलढाणा. 52,000 वर्षापूर्वी पडलेल्या उल्कापातामुळे तयार झालेल्या सरोवराकाठी हे मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूंनी लवणासूर राक्षसाचा वध केला त्या विजयाचे प्रतीक मानले जाते. मंदिराच्या भिंतीवरील कोरीव कामात असे काही खगोलशास्त्रीय संदर्भ आहेत जे आजही शास्त्रज्ञांना कोड्यात टाकतात. सरोवराचे पाणी खारट असले तरी मंदिराच्या परिसरात काही ठिकाणी गोड पाणी मिळते. या ठिकाणी पोहोचायचे कसे तर जवळचे शहर आहे औरंगाबाद 150 किलोमीटर आणि जालना 90 किलोमीटर. औरंगाबादहून लोणारसाठी नियमित बस सेवा आहे. रेल्वेने जायचे असल्यास जालना किंवा औरंगाबाद स्टेशन जवळ पडते. त्याचबरोबर तिसरे शनिशिंगणापूर. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे स्वयंभू शनिदेवाचे स्थान आहे. येथे मंदिरात मूर्ती नसून एक मोठा काळा पाषाण आहे, म्हणजेच शिळा आहे. रहस्य म्हणजे या संपूर्ण गावात कोणत्याही घराला दरवाजे आणि कड्या कुलपे नाहीत. शनिदेवाच्या भीतीमुळे इथे चोरी होत नाही असे मानले जाते. आजही पोलीस स्टेशनला लॉकअप नाही. या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळचे शहर अहिल्यानगर 40 किलोमीटर किंवा शिर्डी 75 किलोमीटर. नगर आणि शिर्डी येथून दर 15 ते 20 मिनिटांनी बसेस उपलब्ध आहेत. रेल्वेने अहमदनगर किंवा कोपरगाव स्टेशन सोयीचे आहे. चौथे मर्लेश्वर मंदिर, रत्नागिरी. हे कोकणातील एका नैसर्गिक गुहेत वसलेले प्राचीन शिवमंदिर आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि धारेश्वर धबधब्यामुळे हे ठिकाण अतिशय सुंदर दिसते. येथील रहस्य म्हणजे गुहेत शेकडो जिवंत साप, विषारी नाग मुक्तपणे फिरतात, पण आजवर एकाही भक्ताला त्यांनी दंश केल्याची नोंद नाही. या ठिकाणी पोहोचायचे कसे तर संगमेश्वर 35 किलोमीटर आणि रत्नागिरी 60 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरला उतरून बसने जाता येते. रेल्वेने संगमेश्वर रोड हे रेल्वे स्टेशन जवळ आहे. त्याचबरोबर पाचवे रहस्यमय मंदिर, बाणेश्वर मंदिर, पुणे, नसरापूर. पेशवे काळात बांधलेले हे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे. येथील मुख्य शिवलिंगाच्या पाठीमागे एक नैसर्गिक झरा आहे, ज्यातून सतत पाणी झिरपत असते. या पाण्याचा उगम डोंगरात कुठे आहे हे आजही स्पष्ट झालेले नाही. या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळचे ठिकाण म्हणजे पुणे 36 किलोमीटर आहे. पुणे सातारा हायवेवर नसरापूर फाट्यावरून जाता येते.
पुण्यातील स्वारगेटवरून सातारा किंवा कोल्हापूरला जाणाऱ्या कोणत्याही बसने येथे पोहोचता येते. 6वे अमृतेश्वर मंदिर रतनवाडी अहिल्यानगर. हे 12व्या शतकातील हेमाडपंथी मंदिर असून रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. येथील रहस्य पावसाळ्यात जेव्हा भंडारदरा भरते तेव्हा या मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिकरित्या पाणी येते आणि मंदिर पाण्याखाली जाते, पण मूर्तीला धक्का लागत नाही. या ठिकाणी पोहोचायचे झाल्यास जवळचे शहर इगतपुरी 50 किलोमीटर अंतरावरती आहे आणि घोटीसुद्धा जवळ आहे. मार्ग मुंबई किंवा पुण्यावरून रेल्वेने इगतपुरीला येऊन तिथून खासगी जीपने रतनवाडीला जाता येते. तसेच 7वे आहे महाबळेश्वरचे पंचगंगा मंदिर. सातारा जिल्ह्यातील हे पंचगंगा मंदिर. या ठिकाणी 5 नद्यांचे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री यांचे उगमस्थान मानले जाते. रहस्य म्हणजे एकाच गोमुखातून 5 नद्यांचे पाणी सतत येते. उन्हाळ्यातही हा पाण्याचा प्रवाह कधीही कमी होत नाही. हा निसर्गाचा चमत्कारच मानला जातो. या ठिकाणी पोहोचायचे झाल्यास साताऱ्यापासून 55 किलोमीटर आणि पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावरती हे शहर आहे. पुणे आणि सातारा येथून महाबळेश्वरला जाण्यासाठी थेट ST बसेसची सोय आहे. तसेच पुढील औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यात हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. संत नामदेव जेव्हा येथे कीर्तन करत होते तेव्हा मंदिराचे द्वार त्यांच्या दिशेने स्वतःहून फिरले अशी आख्यायिका आहे. मंदिराचे स्थापत्य पाहताना आजही ते चक्रावून टाकते. या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळचे शहर हिंगोली 25 किलोमीटर आणि परभणी 50 किलोमीटर आहे. नांदेड किंवा परभणीहून बसने जाता येते. रेल्वेने पूर्णा जंक्शन किंवा हिंगोली स्टेशन जवळ आहे. 9वे वज्रेश्वरी मंदिर पालघर. हे देवी वज्रेश्वरीचे शक्तिपीठ आहे. चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला जिंकल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिराच्या परिसरात 7 गरम पाण्याचे झरे आहेत. विशेष म्हणजे या कुंडात वेगवेगळ्या तापमानाचे पाणी असते, ज्याचा संबंध ज्वालामुखी हालचालींशी लावला जातो. या ठिकाणी पोहोचायचे झाल्यास वसईपासून 30 किलोमीटर किंवा ठाण्यापासून 35 किलोमीटर अंतर आहे. मुंबई लोकलने विरार किंवा वसई रोड स्टेशनला उतरून तिथून बस किंवा रिक्षाने जाता येते. तसेच 10वे तुळजाभवानी मंदिर तुळजापूर धाराशिव. हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी म्हणून हे प्रसिद्ध आहे. येथील देवीची मूर्ती ही चल मूर्ती आहे, म्हणजे जी भिंतीला जोडलेली नाही. तसेच येथील चिंतामणी दगड काही प्रश्नांची उत्तरे देतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणी पोहोचायचे झाल्यास जवळचे शहर सोलापूर 45 किलोमीटर आणि धाराशिव 25 किलोमीटर. सोलापूर हे मोठे रेल्वे जंक्शन असून तिथून दर 10 मिनिटांनी तुळजापूरसाठी बस उपलब्ध असतात. चला तर मग मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील 10 रहस्यमय मंदिरे. तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसे वाटले कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.